मित्रांनो आता बघू शकता आम्ही आलोय गावात. लोक आमच्याकडे पाहू राहिले, मी व्हिडिओ काढू राहिलो, पण आता मी घाबरणार नाही व्हिडिओ काढायला, किती काही जरी झालं तरी, नाही का. कशाला घाबरायचं कोणाला, त्या आईला जसं त्यांचं काम आहे तसं आपलंच काम आहे, नाही का. ही वडनेर भैरवची स्मशानभूमी. हा काय म्हणता दाद्या, देव बाप्पा तू पाहिला का देव बाप्पा होता तिकडं. अरे हे कशाची काही गाडी येईल कुठं, कशाची काय येईल पोट्या अशा पॅक बस रे दाद्या, पॅक बस. आयला काहीच वाटत नाही बरं. हा मिळ गाडी येऊ राहिली, गाडी येऊ राहिली, गाडी येऊ राहिली, गाडी येऊ राहिली. तर मित्रांनो गाडी आली ती, व्हिडिओ चालूच असेल मला माहिती आहे, पण खिशात घालायला लागलं. आपल्याकडं काही कॅमेरे पकडायला काही नाही, त्याच्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. मित्रांनो या बाई पाहिले ना खड्डे किती आहे रस्त्याला. अहो येतं काहीच नाही. तुम्ही रतनगड रस्ता जर पाहिला ना, वडनेर आणि खेडगाव रस्ता, अक्षरशः आहे ना, म्हणजे ते गाडीचे टायर आहे ना डायरेक्ट डोक्या उचलून घ्यावं लागतील, असं चालावं लागतंय तिकडं. एवढं तर खराब रोड आहे. इकडं आहे थोडा बरा आहे, पण चला आता. हे या दाद्या पहा, याचं चालू आहे. आम्हा काम दाखवू राहिलाय, चालू याचं पुसायचं काम. हा पुसा पुसा, चांगलं पुसा, थोडे व्यवस्थित पुसा. हां तसं हुशार आहे बरं का दाद्या आमचा. दादा ठेवू आता, बाळा ठेवू आता, ते ठेवून दे दादा, हे ते ठेवून. हां ते ठेवून व्यवस्थित खोसमध्ये, खोसमध्ये चांगलं ते खोसून. हां हां नीट 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 खोसमध्ये चांगलं. चला आता, बस 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 दादू. मित्रांनो तुम्ही माझ्या आवाजाकडं कशाकडेच लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त एन्जॉय करा माझा पहिला ब्लॉग समजून. अरे काय चालू आहे ठुईड, याचं तर वेगळं चालू आहे बरो. आता काय करू राहिला, आता पुसूच राहिला. कोण इकडं का? अरे इकडं मा मित्र राहतो या बांगल्यात. बाबा इकडं लय काम करेल दाद्या. मित्रांनो या सगळ्या इकडं जेवढं दिसतं ना, इथं सगळ्या आमच्या जुन्या आठवणी, सगळ्या पूर्ण. असं इथं एकही ठिकाण नाही ना इथं आमच्या जुन्या आठवणी नाही, असं एकही नाही. आमचं लहानपणाच इथं गेलंय. या बाईत आम्ही खेळायचो पहिले, या दुकानात यायचो इथं बाबाच्या इथं.
आम्ही लहान होतो ना मित्रांनो, लहान या बाई इथं यायचो, इथं डिसा दिवायला यायचो आम्ही इथं पैसे जेवणाच्या डिसा. म्हणजे पहिली ते 4थीपर्यंत आम्ही याच शाळेत होतो शिकायला. त्याच्यानंतर दोंडगावनवाडी तिथं गेलो होतो शिकायला. त्याच्यानंतर 5वी ते 10वीपर्यंत दोंडगावनवाडीला गेलो आहे आम्ही. मला 4 बहिणी मित्रांनो, त्याच्यातले आम्ही 3 जण वाडीला गेलो होतो शिकायला. म्हणजे ती शेवट नंबरची, 3 नंबरची आणि मी, आम्ही 3 जण. आणि जी मोठी बहीण आहे ती काही शाळा नाही गेली, शाळातही नाही गेली आणि तिला टाकलंही नाही, कारण का आम्हाला सांभाळायला लावायचे आई वडील. त्याच्यामुळं तिला काही शिकायलाच भेटलं नाही शाळा. मी या बाई इथं याचं काय चालू आहे मित्रांनो, पाहू. अरे काय चालू आहे तुझे? हा याला गाडी चालवायची. थांब रे थांब, नंतर गाडी चालवतो.